संजय राऊत हे नेहमीच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात आणि भाजपला खुलं आव्हान देणारे नेते म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे। मात्र अचानक त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याची बातमी येताच राजकारणात खळबळ उडाली। राऊत यांनी स्वतःच्या निवेदनातून सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती करत सांगितलं की त्यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड आल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाहेर जाणं व गर्दीत मिसळणं टाळावं लागणार आहे। त्यांनी आश्वासन दिलं की उपचार सुरू आहेत आणि सविस्तर काळानंतर ते ठणठणीत बरे होऊन साधारण नवीन वर्षात सर्वांना भेटतील। मात्र त्यांनी त्यांच्या प्रकृतीत नेमकं काय गंभीर समस्या आहे हे स्पष्ट सांगितलेलं नाहीये, ज्यामुळे राजकीय व सामाजिक मंडळींमध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। या परिस्थितीमुळे संजय राऊत येत्या महापालिका निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारात दिसणार नाही। त्यांचं अनुपस्थित राहणं ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचारासाठी मोठा धक्का ठरू शकतो, कारण ते नेहमीच पक्षासाठी अग्रगण्य भूमिका बजावत आणि विरोधकांना आव्हान देत असतात। राऊत यांच्या गैरहजेरीत ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचारात त्यांच्या नेतृत्वाची कमतरता भासणार आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांचं मार्गदर्शन नसल्यामुळे पक्षाला काही प्रमाणात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, अशाही चर्चा आहेत। शेवटी संजय राऊत यांच्या निवेदनातून स्पष्ट होतं की त्यांची स्वतःची प्रकृती सुधारण्यासाठी वेळ घेतलाय त्यांनी, आणि अर्थात तीच प्रायोरिटी आहेच। राजकारणात पुन्हा सक्रिय होणं आणि जनतेशी थेट संवाद साधणं हे नवीन वर्षात शक्य होईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता हा पहिला मुद्दा राहतो आणि जनतेला फक्त त्यांच्या आरोग्याच्या सुधारण्याची वाट पाहावी लागणार आहे, हे नक्की। तुम्हाला काय वाटतं? येत्या निवडणुकीत राऊत यांची उणीव ठाकरेंच्या सेनेला भासेल असं वाटतं का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा।